नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आमच्या चुली पेटणार की नाही साहेब, वसाका कामगारांची हाक। आमच्या चुली पेटणार की नाही साहेब, वसाका कामगारांचं मूक दुःख पोळून उठले। मुंडन करत निषेध आंदोलन, 25 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा। आमच्या मुलांची शाळा भरणार की नाही, घरात अन्न शिजणार की नाही, आणि साहेब आम्हाला न्याय मिळणार की नाही, या हृदयस्पर्शी प्रश्नांसह आज देवळा तालुक्यातील वसाका साखर कारखान्याचे आजी माजी कामगारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले। गेल्या 21 महिन्यापासून बंद पडलेल्या वसाका साखर कारखाना आणि बुडालेल्या कामगारांच्या रोजगाराची वेदना आज चव्हाट्यावर बघायला मिळाली। देवळा येथील शिवस्मारकाजवळ जोरदार घोषणा देत कामगारांनी 2 तास धरणे आंदोलन केले। वसाका सुरू झालाच पाहिजे, थकीत वेतन मिळायलाच पाहिजे अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या। शिखर बँक आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रिय धोरणाचा समाचार घेत शशिकांत पवार आणि दोदा पवार यांनी केस कापून निषेध व्यक्त केला। या आंदोलनात वसाका वसाहतीतील महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। मनीषा पवार, उषा मोहिते, संगीता गुंजाळ, ललिता पवार यांसह अनेक महिलांनी आपल्या उपासमारीची यावेळेस व्यथा व्यक्त करून दाखवली। या आंदोलनावेळी वसाका कामगारांनी प्रशासनाला निवेदन देत असताना थकीत वेतन द्या, पेन्शन लागू करा, वसाका विक्रीला जाऊ देऊ नका अशा मागण्यांचे निवेदन सादर केले। या निवेदनाच्या प्रती तहसीलदार कार्यालय, देवळा पोलीस, आमदार डॉक्टर राहुल आहिरे आणि खासदार भगरे यांना निवेदन दिले असून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही येत्या 25 तारखेपासून आमरण उपोषणाला बसू असा इशारा यावेळेस वसाका कामगारांनी निवेदनाद्वारे दिला आहे। प्रखर न्यूजसाठी देवळ्याहून आदिनाथ ठाकूर। प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा। बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा।